महाड नगर परिषदेच्या सभागृहाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय। सभागृहाला माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांचं नाव देण्यास कोणताही विरोध नसून नामकरणाची प्रक्रिया सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि सन्मानपूर्वक पार पडावी अशी भूमिका शिवसेनेनं मांडली आहे। शिवसेनेचे गटनेते अॅडव्होकेट निखिल शिंदे यांनी मंगळवारी मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदन देत ही मागणी केली आहे। महाड नगर परिषदेनं यापूर्वी सभागृहाला स्वर्गीय माणिकराव जगताप यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर केला होता। मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर 21 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप सभागृह असा नामफलक लावून नामकरण झाल्याचं जाहीर केलं होतं। या घडामोडीनंतर शिवसेनेनं आक्षेप नोंदवत मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं। निवेदनात अॅडव्होकेट निखिल शिंदे यांनी म्हटलं की 20 जुलै रोजी उपनगराध्यक्ष संदीप जाधव आणि त्यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवनातील सभागृहात स्वर्गीय माणिक जगताप यांच्या नावाचा फलक लावला। त्यावेळी नगराध्यक्ष सुनील कविस्कर हे प्रकृतीच्या कारणास्तव उपचारासाठी बाहेर गावी असल्यानं त्यांच्या अनुपस्थितीचा गैरफायदा घेत ही कृती करण्यात आल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। सभागृहाच्या नामकरणाचा ठराव मंजूर असला तरी प्रत्यक्ष नामफलक लावण्यापूर्वी नगराध्यक्षांची विधिवत परवानगी घेणं आवश्यक होतं, असं निवेदनात त्यांनी नमूद केलंय। शिवसेना नगरसेवकांचा नामकरणाला कोणताही विरोध नसताना नगराध्यक्ष अनुपस्थित असताना नामफलक लावणं बेकायदेशीर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। नगराध्यक्षांची लेखी परवानगी घेतली असल्यास तिची प्रत उपलब्ध करून द्यावी। परवानगी घेतलेली नसेल तर लावण्यात आलेला नामफलक तातडीनं हटवून नगराध्यक्षांच्या उपस्थितीत तसंच सर्व नगर परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन सन्मानपूर्वक नामफलकाचं अनावरण करण्यात यावं अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली। दरम्यान या निवेदनामुळे महाड नगर परिषदेतील सभागृह नामकरणाचा विषय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।